डॉक्टर योगिता खाडे आयरे यांना एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांनी आयोजित केलेल्या एकता के पथ पर या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला। डॉक्टर योगिता खाडे यांनी केलेल्या कामगिरी पुढील प्रमाणे: शारीरिक शिक्षण विषयात PhD, भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय पंच 2024, क्रीडा समन्वयक मुंबई विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय खेळाडू, कराटे, किक बॉक्सिंग, सिकई, मार्शल आर्ट, कुडो मार्शल आर्ट, राष्ट्रीय खेळाडू, रग्बी, एरोबिक, बेल्ट रेसलिंग, राज्यस्तरीय खेळाडू, कबड्डी, ॲथलेटिक्स, सॉफ्ट टेनिस, फुटबॉल, टेनिस, अनेक देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला सुवर्ण पदक, रजत पदक प्राप्त करून दिलं। 2013 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे वर्ल्ड कॉम्बॅट गेम्समध्ये किक बॉक्सिंगचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय खेळाडू, जगातील टॉप 8 मधील फायटर खेळाडू पुरस्कार, रत्नागिरी भूषण 2 आशिया खंडातील शिस्तबद्ध खेळाडू 2013, 3 नारी सशक्तीकरण राज्यस्तरीय क्रीडा महर्षी गौरव पुरस्कार 2019, महाराष्ट्र क्रीडा युवक संचालनालय शालेय निवड समिती कार्यरत, किक बॉक्सिंग, फुटबॉल, टेनिस, रग्बी, एरोबिक, बेल्ट रेसलिंग, सिकई मार्शल आर्ट, एक भारत श्रेष्ठ भारत निवड समिती पंच, सिकई मार्शल आर्ट, भारतीय संघाचे प्रशिक्षक कोच, किक बॉक्सिंग, प्राचार्य अजय कौलसर यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सन्मानित झाल्यानंतर डॉक्टर योगिता खाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आज एकता मंच या मंचाचे जे होस्ट आहेत ते अजय कौलसर आणि प्रशांत काशीद सर यांच्यामुळे या अवॉर्डसाठी मला संधी मिळाली। या संधीचा जास्तीत जास्त मी कौतुक सांगेन की मी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करते आणि रत्नागिरी जिल्ह्यातून मी भारतीय संघाचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये करते। हे करत असताना मला अजय कौल सर आणि प्रशांत काशीद सर यांचं जे मंच आहे या मंचामुळे मला खूप सपोर्ट मिळाला। आंतरराष्ट्रीय दर्जावर जे वेगवेगळे खेळाडू असतात या खेळाडूंना खूप अडचणी असतात आणि ह्या अडचणी नुसत्या खेळातल्या नसतात, परंतु या खेळाचं नेतृत्व करत असताना जेव्हा आपण भारताचं नेतृत्व करतो तो एक भारतीय नेतृत्व करत असताना एका फॉर्ममध्ये राहायला लागतं आणि हा फॉर्म टिकवून ठेवताना आपल्याला सगळ्या गोष्टींची गरज लागते आणि या सगळ्या घोडदौडमध्ये आपलं एकता मंच हे माझ्या पाठीशी असतं आणि बऱ्याच प्रकारची स्पॉन्सरशिप करतात। भारताचे प्रमुख जे CA तांबोली सर आणि माझे कोच वीरभद्र गावडे सर यांच्यामुळे मला भारताचं नेतृत्व करण्यास संधी मिळाली आणि ही संधी करत असताना नुसती संधी मिळून चालत नाही, तर याच्या मागे डाएट, प्रॅक्टिस, जिम वर्कआउट, अनेक इक्विपमेंट्स असा खूप मोठा आपल्याला तोफा लागतो आणि या तोफ्यासाठी माझ्या मागे उभं आहे, स्ट्रॉंगली उभा आहे ते एकता मंच, ज्याच्यामुळे भारताचं नेतृत्व मी वेगवेगळ्या देशामध्ये करू शकतो। तुमचा जीवनाचा प्रवास आहे संघर्ष मुक्ती ज्या पद्धतीने आपण पदवी देतो तशा पद्धतीचा संघर्ष तुमचा प्रवास आहे। ग्रामीण भागामधून आला तर नेमका ज्या ग्रामीण भागामध्ये अनेक अशा मुली आहेत त्यांना काय संदेश द्याल? मी संदेश असा देईन की मी स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी 10 प्रकारचे खेळ जे रत्नागिरी जिल्ह्यात नाही आहेत त्या खेळांचं मी तिथे प्रसार आणि प्रचार करते। त्या माध्यमातून शालेय स्पर्धा आणि असोसिएशनच्या स्पर्धातून मी वेगवेगळ्या खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देते। ही संधी आपल्याला सतत मिळतच असते, परंतु स्पोर्ट्समध्ये एज्युकेशन असणं खूप गरजेचं आहे। या एज्युकेशनमध्ये आपल्याला स्वतःचा फिटनेस आणि आपली दिनचर्या कशी राखता येईल यासाठी आपण स्वतः खूप सतर्क राहणं इच्छुक। आत्ताच आपण पाहिलं असेल की ऑलिम्पिकमध्ये
आपलं वजन जर आपण मेंटेन केलं नाही तर आपण एखादी स्पर्धा हुकू शकतो. यासाठी आपल्याला डाएट, प्रॅक्टिस आणि वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज असावं लागतं. मी रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना मुंबई विद्यापीठामध्ये मी फिजिकल एज्युकेशनमध्ये म्हणजे शारीरिक शिक्षण विषयामध्ये PhD मिळवली आहे. ते करत असताना आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र वायकर सर हे त्यावेळेस शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्यामुळे मला मुंबई विद्यापीठामध्ये हॉस्टेलची व्यवस्था मिळाली. त्या एका व्यवस्थेमुळे आणि आपल्याला पाठबळामुळे मी आज डॉक्टरेट मिळवू शकली आणि या माझ्या ज्ञानाचा उपयोग मी रत्नागिरी जिल्ह्याच्या खेळाडूंच्या विकासासाठी करत आहे. भारतातल्या ज्या नावाजलेल्या खेळाडूंना इंटरनॅशनलच्या मला जो माझा अनुभव आहे तो अनुभव देऊन भारताचं नाव जास्तीत जास्त लौकिक करण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण मी सगळ्या विद्यार्थिनींना मुलींना खास सांगू इच्छिते की या माध्यमातून की तुम्ही स्वतः सक्षम व्हा. सक्षम होण्यासाठी तुम्हाला ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे. फिजिकली मेंटली तुम्ही स्ट्रॉंग राहिलात तर येणाऱ्या विविध अडचणी असतात त्या अडचणींना तुम्ही आपोआप सामोरं जाल आणि जगामध्ये एक मुलगी म्हणून चांगला इतिहास घडवण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला त्यांनी रत्नागिरी भूषण पुरस्कार दिला. त्या रत्नागिरीचे पालकमंत्री होते. त्यांच्याच हस्ते आज एका मंचवर तुम्हाला रवींद्र वायकरांनी पुन्हा एकदा पुरस्कार दिला. तर मला खूप आनंद वाटला की माझ्या आयुष्यातला की जो पहिला पुरस्कार होता तो रत्नागिरी भूषण. त्यानंतर मला अनेक पुरस्कार मिळाले आणि आज एकता मंचावर योगायोगाने सर आले आणि सरांनी मला जे प्रोत्साहन दिलं. मी सांगू इच्छिते की सरांच्या प्रोत्साहनामुळेच मी डॉक्टर झाले आणि आज त्यांच्या हस्तेच मला प्रोत्साहित करण्यात आलं. याचा मला खूप अभिमान आहे की आज अजय कौल आणि प्रशांत काशीद सर यांच्या एकता मंचामुळेच हे यश मला प्राप्त झाले. मी एकता मंच जी मला फॅसिलिटीज देतात त्या एकता मंचाचे पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि एकता मंचाचं मी खूप चांगल्या प्रकारे नाव करेन आणि जगामध्ये अशा एकता मंचासारखा मी संदेश देईन की अशा प्रकारच्या NGO संस्था की एखाद्या खेळाडूच्या मागे असतील तर तो खेळाडू समृद्ध होईल आणि भारताचं नाव रोशन करेल. शेवटचा प्रश्न, जर तुमच्यासाठी अशा गरजू मुली जर या क्षेत्रामध्ये यायला तयार असतील तर त्यांनी कशामध्ये तुम्हाला संपर्क केला पाहिजे, त्या तळमळीने त्यांना सहकार्य करा. मी रत्नागिरी जिल्हा असोसिएशन, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन, बेल्ट रेसलिंग असोसिएशन, एरोबिक्स असोसिएशन, कराटे असोसिएशन या सगळ्या संस्थांवर मी कार्यरत आहे. महाराष्ट्र रग्बी असोसिएशन या संस्थांची मी संलग्न आहे आणि मी माझं काम करत असते. मला जर यूट्यूबवर सर्च केलं किंवा मला गुगलवर सर्च केलं तर माझ्याबद्दलची माहिती मिळू शकते. यासाठी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी एकता मंच यांच्याकडे संपर्क साधून माझे संपर्क